स्वामींनी सांगितल्या पद्धतीने ज्या व्यक्तीचं जे वासनिकत्व ज्याच्याकडे आहे, म्हणजे तो नुसता उपदेशी नाही, तो वासनिक आहे, तर मग असा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जर का अनुसरण घेऊन तो 2 घडिया जर का राहिला, वासनिक व्यक्ती बरं का, इतर नाही. आपण समजा स्मरणच करत नाही, कुठल्याही विधिवचनांचं पालन नाही, काही नाही आहे, आणि मग आता आपण मृत्यूच्या 2 तास आधी, घडिया पण नाही, 2 तास आधी अनुसरलो, 2 दिवस आधी अनुसरलो किंवा 2 महिने जरी आधी अनुसरलो आणि विधी मात्र काहीच आचरण आपण करत नाही, तर मात्र कुठल्याही प्रकारचा लाभ जसा असला पाहिजे तसा लाभ नाही होणार. नुसता वेश परिवर्तनाचा लाभ होत नसतो बरं का. नुसतंच वेश परिवर्तन केल्याने, कोणी डॉक्टरांचे कपडे घातल्याने कोणी डॉक्टर होत नाही, किंवा कोणी पोलिसांचे कपडे घातले कोणी पोलीस होत नाही. तसं कोणी संन्यास वेश धारण केलं म्हणून लगेच लोक आपण संन्यासी झालो का? नाही. वेश हा तर फक्त एक औपचारिकता आहे. त्यामध्ये संन्यासत्व त्या वेशाच्या अनुरूप आपल्या मना अंतःकरणात उठण्या बसण्या बोलण्यामध्ये सगळ्यामध्ये ते संन्यास धर्म उतरला पाहिजे, है ना. तुम्ही साधारण एखादा रवा जरी भाजत असला तरी त्याचा थोडासा एक घमघमाट यायला लागतो, आहे की नाही. म्हणजे प्रत्येक वस्तू बनवताना एखादा जाणकार व्यक्ती सांगू शकतो की काय तयार होत आहे, त्या वासाने सांगू शकतो. म्हणजे तो वास आला पाहिजे, ती फोडणी लागली पाहिजे. तशा पद्धतीने आपण जेव्हा संन्यास वेश धारण करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी एक परिमळ त्याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे.